नमस्कार मित्रांनो, मी किरण दाता. तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, तुमच्याकडे हा व्हिडिओ आला आहे याचा अर्थ तुम्हाला डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे डिझाईनमध्ये तुम्ही जॉब शोधताय किंवा जॉब करण्याची इच्छा आहे किंवा जॉब करताय, त्यात इम्प्रूव्हमेंट हवे किंवा सिनियर पोझिशन हवे किंवा फील्ड चेंज करायचे. तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा. तुम्हाला जे पाहिजे आहे त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेल्या आहेत. आपण पाहणार आहोत प्लास्टिक प्रोडक्ट डिझाईन, इंटेरियर एक्सटेरियर ट्रिम्स डिझाईन, प्लास्टिक इंजेक्शन मोल्ड डिझाईन, ते पण मराठीमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये. मित्रांनो, कार डिझाईन किंवा कारचे पार्ट डिझाईन ही खूप वेगळी किंवा डिफिकल्ट गोष्ट नाही. त्यासाठी हवे स्किल आणि नॉलेज, आणि ते स्किल आणि नॉलेज इझिली अवेलेबल नसल्यामुळे त्या गोष्टी डिफिकल्ट झालेल्या आहेत किंवा डिफिकल्ट आपल्याला वाटतात. तर ते नॉलेज गेन करणं आणि इलिजिबलपासून कॅपेबल होणं, यातूनच आपल्याला जॉब मिळू शकतो डिझाईन डिपार्टमेंटमध्ये, ते पण MNC आणि चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनसाठी. तर त्या लेवलसाठी आपल्याला तयारी करावी लागेल. तर त्यासाठी काय तयारी करावी लागेल की आपल्याला जॉब MNC कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनला भेटेल. तर त्यासाठी आपल्याला काही रिक्वायरमेंट असतील. एक तर तुम्ही कॅपेबल पाहिजे, म्हणजे इलिजिबल पाहिजे पहिलं तर तुम्ही असलं पाहिजे टेक्निकल बॅकग्राऊंडपासून. तुमचं बॅकग्राऊंड हे टेक्निकल असलं पाहिजे. त्यामध्ये येतो ITR डिप्लोमा, BE, BTech, ME, IGTRचा डिप्लोमा किंवा NDTFचा डिप्लोमा किंवा CPETचा डिप्लोमा, किंवा तुम्ही एक्सपिरियन्सला असलं पाहिजे कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये काम करता. MIDCमध्ये तर इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही डिपार्टमेंट पकडा, क्वालिटी डिपार्टमेंटला आहे, प्रोडक्शनला आहे, डेव्हलपमेंटला आहे, परचेसला आहे, स्टोअरला आहे, मेंटेनन्सला आहे, कुठलं पण. किंवा तुम्ही तर वर्किंग ऑन प्रेस टूल असू शकता, मोल्ड मेकर असू शकता, असेंब्ली मेकर असू शकता, EDMवरती काम करू शकता, जी फिक्सर, SPM मशीनवरती, VMCवरती, इलेक्ट्रोडवरती, कुठल्या पण गोष्टीवरती तुम्ही काम करत असाल, तुम्हाला त्याबद्दल नॉलेज असेल तर तुम्ही डोमेन तुमचं शिफ्ट करू शकता किंवा याच्यामध्ये येऊ शकता. ही झाली इलिजिबिलिटी. तुम्हाला जॉब पाहायचं डिझाईनमध्ये किंवा चेंज करायचं आहे, त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात. आता कॅपेबल व्हावं लागेल. त्यासाठी काय लागेल, तुम्हाला नॉलेज लागेल डिझाईनचं. तर डिझाईनचं नॉलेज काय असतं की बेसिक प्लॅस्टिकबद्दल नॉलेज पाहिजे. जर प्लॅस्टिक प्रोडक्ट डिझाईनमध्ये जायचं आहे, त्याच्या मोल्ड टूलबद्दल नॉलेज पाहिजे, प्लॅस्टिक प्रोडक्ट डिझाईनबद्दल नॉलेज पाहिजे. इन स्पेशली ऑटोमोबाईलमध्ये इंटेरियर डिझाईनसाठी एक्सटेरियर डिझाईनचं नॉलेज पाहिजे, आणि CAD सॉफ्टवेअर पाहिजे कोणतंही एक, ते पण स्ट्रॉंग पाहिजे टेक्निकली, आणि त्याच्यावरती हँड पाहिजे, तुमची स्पीड पाहिजे. ह्या गोष्टी झाल्या. आता ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील कुठून ते पण पाहिलं पाहिजे. तर त्या गोष्टी एकतर मिळतील तुम्हाला सिनियरकडून, पण त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे की तुम्ही वर्किंग असलं पाहिजे इन अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये, आणि ते पण जर ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट डिझाईन, ते पण प्लॅस्टिकमध्ये जर पाहताय तर त्याचमध्ये, तर तुम्हाला सिनियरकडून मिळेल. तुम्ही जर फ्रेशर असाल तर ते पॉसिबल नाही, किंवा तुम्ही दुसऱ्या डोमेनमध्ये असाल, जसं की जी फिक्सर डिझाईन, SPM डिझाईन, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट डिझाईन, फोर्जिंग, कास्टिंग डिझाईन, किंवा त्यांचे टूल डायमध्ये किंवा फिक्सर जी रिलेशन गेजमध्ये, तर मग तुम्हाला ते पॉसिबल नाही. दुसरं तुम्ही फ्रेंड्सकडून जो ऑलरेडी वर्किंग आहे प्लॅस्टिक प्रोडक्ट डिझाईन, इंटेरियर ट्रिम्स, एक्सटेरियर ट्रिम्समध्ये, त्याच्याकडून, किंवा सेल्फ स्टडीसाठी. आता सेल्फ स्टडीमध्ये असं पॉईंट आहे की सेल्फ स्टडी करण्यासाठी एक बेस लेवल लागते. एक बेस लेवलचं नॉलेज हवं आहे, तर तुम्हाला जाऊन ते पुढं ग्रॅप होईल, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही तुमचं कंप्लीट करू शकता, आणि स्किल आणि नॉलेज गेन करून तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करून जॉब जॉईन करू शकता कुठं पण, आणि वर्क पण करू शकता जॉब भेटल्यानंतर. ती एक गोष्ट आहे. जर तुम्ही फ्रेशर आहेत तर त्यात पॉसिबल नाही. आणि लास्टवाला ऑप्शन आहे इन्स्टिट्यूट आणि क्लासेसमधून. तर इन्स्टिट्यूट आणि क्लासेसचं थोडं इश्यू असा आहे की त्यामध्ये थोडं जसं दाखवलं जातं किंवा भासवलं जातं तशा गोष्टी होत नाहीत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हा व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्ही इन्क्वायरी केली असणार किंवा जाऊन करणार इन्स्टिट्यूट किंवा क्लासेससाठी. तर जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूट किंवा क्लासला इन्क्वायरीला जाता, त्यावेळेस ज्या मॅडम तुमची इन्क्वायरी घेतात त्यांचंच बॅकग्राऊंड टेक्निकल नसतं. त्या तुम्हाला असं उत्तर देतील की मी सरांना विचारून सांगते प्रत्येक गोष्ट. तर त्या तुम्हाला काय सजेस्ट करणार आहे की तुमची काय रिक्वायरमेंट आहे, किंवा तुम्ही करिअर पाथ काय चूज केला पाहिजे, किंवा कुठला कोर्स सिलेक्ट करून त्यामध्ये करिअर केलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांच्याकडून येते की एक्सपिरियन्स्ड ट्रेनर आहे आमच्याकडं. तर एक्सपिरियन्स्ड ट्रेनर याचा अर्थ तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत इंटरॅक्ट केलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या लक्षात येतील गोष्टी की त्यांना खरंच एक्सपिरियन्स्ड आहे का.
आणि लास्ट पॉईंट आहे 100% जॉब गॅरंटी आणि जॉब असिस्टंट. तर हे जितकं 100% सांगतात ते तितकंच 100% चुकीचं आहे. तसं काही नाही आहे. तुम्हाला फक्त इलिजिबलपासून कॅपेबल व्हावं लागेल, तुम्हाला स्वतःहून नॉलेज घ्यावं लागेल, सॉफ्टवेअरवरती हँड असला पाहिजे, स्पीड असली पाहिजे आणि ॲज अ एक्सपिरियन्स असले पाहिजे तुम्ही, तरच तुम्हाला जॉब मिळणार आहे. 5-10 वर्षापूर्वीची कंडिशन अशी होती की ॲज अ ट्रेनिंग म्हणून जॉईन करून घ्यायचे आणि ट्रेनिंग द्यायची आणि त्यानंतर तुमच्याकडून आउटपुट मिळायचं कंपनीसाठी. पण आज ती कंडिशन राहिलेली नाही. आज सर्वजण मार्केटमध्ये ऑलरेडी ट्रेन लोक अवेलेबल आहेत. तर तुम्हाला का हायर करायचं? तर यासाठी मी घेऊन येतो यूट्यूब चॅनलवरती आपल्या कंटिन्यू सिरीज ऑफ ऑल प्रोडक्ट डिझाईन, प्लास्टिक प्रोडक्ट डिझाईन, इंटेरियर ट्रिम्स डिझाईन, एक्सटेरियर ट्रिम्स डिझाईन आणि इंजेक्शन मोल्ड डिझाईन. हे याचं कंप्लीट पॅकेज विथ कॅड, थेरॉटिकल, टेक्निकल गोष्टी ॲज अ प्रॅक्टिकली अँड ॲज अ एक्सपिरियन्स लेवल लोकांसाठी ज्या लागतात त्या लेवलच्या. तर माझे कंटिन्यूअस व्हिडिओ पुढचे पाहत राहा. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपलं नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे इंट्रोडक्शन्स टू प्लास्टिक प्रोडक्ट डिझाईन्स. थँक्यू.